नमस्कार मंडळी. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला खूप छान वाटते तेव्हा आपण ती शेअर करतो आणि असं वाटते की आपण जो चांगला अनुभव घेतला आहे तो तुम्हीही घ्यावा. तर तशाच पद्धतीचा आज मी काहीतरी शेअर करणार आहे. मी होते अमरावतीमध्ये गेले काही दिवसांपासून आणि तिथे आम्ही घरंदा एक हॉटेल आहे तर ते म्हटलं चला एक्सप्लोअर करूया. तर तिथला ॲम्बियन्स तर खूप छानच आहे. एंट्री तुम्ही बघितली, छान मोठे मोठे हत्ती आहे, त्यांनी गाय वासरू आहे, म्हणजे आपली परंपरा इथे दिसून येतेच. त्यानंतर इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे ना तेही खूप छान आहे, स्मूदिंग आहे आणि खूप छान वाटत होतं इथे, फ्रेश. आणि हे आहेत घरोंद्याचे ओनर आणि हे दोघंही नवरा बायको छान अशा योग्य पद्धतीने मस्त हॉटेल चालवत आहेत आणि प्युअर तुम्हाला जेवण इथे मिळेल. आणि तुमच्या हॉटेलचं खासियत काय आहे तुमच्या हॉटेलची प्लीज? आम्ही सगळं चुलीवरचं जेवण चालवतो पहिले तर, आणि आम्ही चालवतो काय म्हणतो ना, एक खाद्य परंपरा. येस. आम्ही ते फक्त जेवण देत नाही, हां. तर ते आवडीने जेवण, आणि ती परंपरा चालावी याच्यासाठी आम्ही चुलीवरचं जेवण देतो, शुद्ध शाकाहारी देतो, शुद्ध काय म्हणतात त्याला, सूर्यफुलाच्या तेलामध्ये बनलेलं. ओके, सनफ्लॉवर ऑइलमध्ये. हां हां. सेकंड, तुम्हाला स्वच्छता पाहायला मिळेल. हो आमची इथली स्पेशालिटी आहे खवापोळी स्वीटमध्ये, ती नक्की सर्वांनी ट्राय करावी. हो हो नक्की, आम्ही तर नक्की ट्राय केलेलीच आहे. आवडली हो हो, आम्ही पार्सलसुद्धा घेतलेलं आहे. आणि हो, आम्हाला तुमच्याबद्दल एक आवडलं की इथे चुलीवर जास्तीत जास्त जेवण बनलं जातं. म्हणजे आपण इंधन बचताचंही काम करतोच आहोत. आता जो काही काळ सुरू होता की आपल्याला गॅस सिलेंडरचे जे काही प्रॉब्लेम आले तर आय थिंक तुम्हाला जास्त फेस करावा लागला नसेल, कारण की तुमचं खूप ऑथेंटिक पद्धतीने जेवण बनवत असाल त्यामुळे. आमच्याकडे जास्त गॅसचा वापर नसल्यामुळे आम्हाला तो प्रॉब्लेम गेला आणि फेस करायचं काम नाही पडलं. आणि मेन गोष्ट गॅसचे आम्हाला एवढं काही डिफरन्स झालं नाही. आमच्या हॉटेलवर लाईनवर काही परिणाम पडला. हो नक्कीच. चला, थँक्यू. जेवण खरंच खूप म्हणजे छान होतं. मी तुम्हाला काही पुढच्या क्लिप दाखवेनच यामध्ये की त्याचं पूर्ण म्हणजे पूर्ण घरोंदा कशा पद्धतीचा आहे त्यानं. नक्की चला, आम्ही नक्की भेट देऊ. परत अमरावतीला कधी आलात तर घरोंदा या हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या. चला, थँक्यू. त्याच पद्धतीने इथे एक नवीन गोष्ट जाणवली ती म्हणजे इथे प्रोजेक्टर लावले जातात आणि 80s 90sची गाणी इथे सतत वाजत असतात, त्यामुळे खूप छान वाटतं. असं बघतो की आपण जेव्हा जेवतो तेव्हा एकाच ग्रेव्हीमध्ये सगळ्या भाज्या असतात. आपण असं खूपदा बघितले, खूपदा आपण नोटीस केलेलं आहे. इथे पहिल्यांदा असं वाटलं की प्रत्येक भाजीची चव वेगळी आहे. आणि अमरावतीला तुम्ही जर कोणी असाल तर तुम्हाला माहिती आहे की इथे अमरावतीची स्पेशालिटी पाटोडीची भाजी असते. परत इथे एक त्याचे दाल बाटी म्हणून आहे, ती खूप टेस्टी होती, आणि एक पाटोडीची भाजी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे मिळते ती गार्लिक भाकर. आय थिंक तुम्हाला गार्लिक नान माहिती असेल पण गार्लिक भाकर माहीत नाही, आणि जर तुम्ही एक भाकर खाल्ला तर पोट पूर्ण भरणार आहे. इतक्या व्यवस्थित पद्धतीने बनवलेली असते. तर खरं सांगेन इथं नक्की विजिट करा. आणि आता मस्ट एक आहे खवापोळी, बेस्ट आहे बेस्ट. इथं ट्राय करून बघा. आम्ही तर पार्सलसुद्धा घेतलेलं आहे, उद्या सकाळी परत खाऊ. तर चला, आम्ही पूर्ण फॅमिली आलेलं आहे इथे. अमरावतीला आहे आणि घरोंदा हॉटेल तुम्ही सर्च करा गुगलवर, तुम्हाला इझिली त्याचा ॲड्रेस मिळून जाईल. नक्की विजिट.